मंडळी नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण आता आहात बातम्या 24 तास. आज आपण विदर्भामध्ये आलेलो आहोत आणि विदर्भाच्या नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण या दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज तागायत कुठल्याही प्रकारे पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने आपण संबंध महाराष्ट्रभर फिरत असताना आता आपण विदर्भामध्ये आलेलो आहोत आणि विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील नागरिकांची प्रतिक्रिया आणि शेतकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून आपण घेणार आहोत. ते कशा पद्धतीने या ठिकाणी हे दुष्काळ सदृश परिस्थितीच्या सामोरे जाणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना कुठल्या प्रकारच्या अडचणी येत आहेत आणि दुष्काळ सदृश परिस्थितीवरती मात कशा पद्धतीने करता येणार आहे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत जोडलेत काका, तुमचा परिचय सांगा. काय नेमकं तुमचं नाव आहे आणि काय बातम्या 24 तासच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना तुमचा परिचय करून द्या. सर, तुम्ही जी न्यूज 24 या माध्यमातून तुम्ही आमची मुलाखत घेता त्याबद्दल आम्ही तुमच्या हृदयातून अभिनंदन करतो, स्वागत करतो. माझं नाव अनिल माणिकराव कनोजकर. मी अमरावती जिल्ह्यातला व्यक्ती आहे. माझा तालुका चांदूर बाजार आहे. माझं गाव करंजगाव आहे. तुम्ही मला शेतकऱ्याच्या आणि शेतकऱ्याच्या अडचणीविषयी माहिती विचारत आहात, त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आता सध्या तर महाराष्ट्रामध्ये पेरणी व्हायला होती, पण साधारणतः पेरणी आपल्याला झालेली पाहायला मिळत आहे. तर पेरणीच्या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे? जर शेतकऱ्यांची पेरणी झाली नाही तर शेतकरी कसा जगणार आहे? काय सर, आमच्या विदर्भामध्ये थोडी खूप शेतकरी असतो. शेतकरी आणि शेतकऱ्यांचा मित्रपरिवार म्हणून आम्ही मजूर वर्ग म्हणून काम करत असतो. हे आमच्या पाठीचा एक आधारस्तंभ असल्यामुळे शेतकरी त्यांच्या माध्यमातून आमचा उदरनिर्वाह होते. आणि हा शेतकरी असा अडचणीत पडलेला आहे की त्यांना पावसाळ्याच्या ढगांच्याकडे पाहत असतो आणि शेतकरी मोठा झाला की आम्हाला सदैव प्रयत्नशील त्यांच्या माध्यमातून आमचं स्वरूपाच्या माध्यमातून त्यांच्या स्वरूपातून आमच्या प्रत्येक कुटुंबाचा व्यक्तीचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे आमचा जीवा आमच्या प्रत्येकासाठी त्यांचा आधारस्तंभ आहे. आणि शेतकरी अडचणीत पोचला की आम्ही मजूर कामगारसुद्धा अडचणीत पोचतो. त्यामुळे शेतकरी हा असा अडचणीत आहे की त्यांनी अहोरात्र प्रेम करून निसर्गाच्या विषयी त्यांचा प्रेम आणि भक्तीचा जिव्हाळा आहे. पण निसर्ग हा त्यांच्यावर प्रेम व्यक्त करत नाही, प्रेम भावनेच्या स्वरूपात तो पाहून राहिला नाही. त्यामुळे निसर्ग हा 7 जूनला मिरूप नक्षत्र लागते. नक्षत्र लागल्यानंतर प्रत्येक शेतकरी उन्हाळ्यामध्ये तानामध्ये कष्ट करून प्रयत्न करून त्यांना यशाचं शिखर मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. आणि प्रयत्नशील असल्यानंतर ते आता आकाशाकडे पाहत आणि डोंगर कोसळलं असं त्यांना वाटतं. आणि वाटल्यानंतर आज आम्ही शेतकरी फार अडचणीमध्ये निर्माण झालेला आहोत. त्यासाठी शेतकऱ्यांसाठी आम्हाला असं वाटते, आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आमचे सरकार तर आहेच आणि आमचे जे देशाचे प्रधानमंत्री सुद्धा आमच्या केसतीच्या माध्यमातून 2000 PM माध्यमातून आम्हाला आधारस्तंभ देत आहे. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. तरी पण त्यांनी शेतकऱ्यांना अधिक मदत करावी अशी आम्ही त्यांना आभार व्यक्त करून त्यांच्यासमोर आम्ही विषय मांडत आहोत. विदर्भात साधारणतः कोणती पिके घेतली जातात? सर, आमच्या विदर्भामध्ये मेन पीक म्हणून एक कपाशीचं पीक आहे. दुसरं पीक म्हणजे तुरीचं पीक आहे. तिसरं पीक म्हटलं म्हणजे मूग, सोयाबीन असे अनेक पिकं आम्ही शेतकरी आमच्या शेतीच्या माध्यमातून आमच्या उत्पन्न व्हायसाठी आमच्या शेतीमध्ये पेरणी करतो. दुष्काळ सदृश परिस्थिती जर निर्माण झाली आहे, तर दुष्काळ जर पडला कदाचित, तर तुम्हाला प्रशासन असं वाटतंय का की ही परिस्थिती हाताळू शकेल? नाही, आम्हाला आमच्या विदर्भाचे नव्हे तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुभद्राबाई पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेजी हे आमचा आधारस्तंभ आहे आणि ते आम्हाला खूप अडचणीतून मुक्त करीन हे आम्ही त्यांच्याशी आशा व्यक्त करतो. प्रशासनाकडे दुष्काळ सदृश परिस्थिती जर निर्माण झाली तर प्रशासनाकडून योग्य ते पाऊल उचलून शासन शेतकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले त्यांच्यावरती त्यांनी आपला स्वतःचा जो संपूर्ण विश्वास आहे तो आपल्याला विश्वासार्हता दाखवण्याची पाहायला मिळते. कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.